नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जीके टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, आपण या ठिकाणी सराव प्रश्न पाहत आहोत आणि हे लेटेस्ट पॅटर्नवर आधारित असणार आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न आणि मराठीचे 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. पण इथे आपण फक्त 40 प्रश्नांची सराव प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. म्हणजे 20 प्रश्न असतील आपले जीकेचे आणि 20 प्रश्न असतील मराठी व्याकरणाचे. 5 प्रश्न जे आहे मग ते 5 जीकेचे जे प्रश्न आहेत ते आपण करंट अफेअरसाठी सोडलेले आहेत आणि दुसरे मराठीचे जर 5 प्रश्न आहेत ते आपण पॅरेग्राफसाठी सोडून दिलेले आहेत. तर एकूण 40 प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण करणार आहोत. जे प्रश्न एक्झॅक्ट परीक्षेत विचारले जात आहेत आणि जो सध्याचा पॅटर्न आहे त्यावर आधारित हे असतील. तर पहा, सुरुवात करूया आता आपण जीके पासून. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते कोण आहेत? तर बाळ गंगाधर टिळक याचं योग्य उत्तर आहे. नंतर पहा पुढील प्रश्न. आपण ऑप्शन मुळीच घेत नाही आहोत, कारण की ऑप्शन जे आहेत आपला ते वेळ खाऊ ते वाचन केल्यानंतर त्याचा वेळ जाऊ शकतो. त्यामुळे इथे फक्त प्रश्न आणि उत्तर या दोनच गोष्टी आपण पाहत आहोत आणि तेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर पहा पुढील प्रश्न आहे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 200 पेक्षा कमी आहे? तर सिंधुदुर्ग असा जिल्हा आहे ज्यामध्ये लोकसंख्येची घनता जी आहे ती 200 पेक्षा कमी आहे. आणि महाराष्ट्राची जर एकूण घनता विचारली तुम्हाला तर ती आहे एकूण 365. आपल्या वर्षाचे दिवस किती असतात? लीप वर्ष 366 असतात, पण साधारण जे वर्ष असते त्याचे दिवस असतात 365. तर या 365 वरून तुम्ही महाराष्ट्राची लोकसंख्या महाराष्ट्राची घनता लक्षात ठेवू शकता, ती आहे 365. नंतर पहा, मद्रासमधील वेद समाज कोणापासून प्रेरित होता? तर तो होता ब्राह्मो समाजापासून. पुढील प्रश्न. महाराष्ट्र राज्यातील एकूण जिल्हे किती आहेत? तर सध्या 36 जिल्हे महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत. पुढील प्रश्न. काही जणांना वाटत असेल की हे प्रश्न खूप सोपे आहेत. तर पहा मित्रांनो, सोपा जरी प्रश्न असला आणि तुम्ही जर तो वाचलेला नसेल तर तो तुम्हाला परीक्षेच्या वेळी कठीण जाऊ शकतो. आणि जर आपण IBPS TCSचा पॅटर्न पाहिला तर प्रश्न आपल्याला काही कठीण वाटत नाही, पण ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात कदाचित तो आपल्या वाचण्यात नसतो, त्यामुळे आपल्याला तो कठीण वाटतो. म्हणून आपण जे काही सोपे प्रश्न आहे, रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे, जे परीक्षेला अगोदर येऊन गेलेले आहेत आणि पुढेही येण्याची शक्यता आहे, त्याचाच अभ्यास करत आहोत. तेच प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत. नाही ते पाहायला तर भरपूर काही आपल्याकडे आहे. नंतर पहा, महाराष्ट्र, कारण की महाराष्ट्रात आता सध्या विधानसभेची निवडणूक झाली. तर महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती लागते? तर ते लागते 25. आता या ठिकाणी पूर्ण सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवला तरी चालेल. मतदाराचं जे वय आहे ते आहे 18. ग्रामसभेसाठी जर तुम्हाला उभं राहायचं असेल, ग्रामसभेचा सदस्य म्हणून निवडण्यासाठी, तर त्यासाठी आहे 21. नंतर तुम्ही लोकसभा किंवा विधानसभा, जे की आता आपण इथं पाहत आहोत, त्यावर गेले तर तिथे आहे 25. त्यानंतर राज्यसभा किंवा विधान परिषद जी असते आपली त्यासाठी आहे 30. आणि जर तुम्ही राष्ट्रपती किंवा राज्यपालांचं किमान वय पाहिलं तर ते आहे 35. असं एकंदरीत तुम्ही सिक्वेन्स जो आहे तो जर लक्षात ठेवला तर हा प्रश्न तुमचा कधीही चुकणार नाही. पुढील प्रश्न. डॉक्टर BR आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली होती? तर ती 1927 मध्ये त्यांनी सुरू केली होती. पुढील प्रश्न. उचेरिया ब्रॅकॉफ्टी हे रिकाम्या जागासाठी कारणीभूत ठरतात, तर ते हत्ती रोगासाठी कारणीभूत ठरतात. जर तुम्हाला सायन्सवर एखादा प्रश्न आला तर तो विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न. पुरामुळे दरवर्षी भरणारे नवे जलोढ कोणते आहे? तर ते आहे खादर. पुढील प्रश्न. कोणी भारतात प्रथमच मूलभूत हक्कांची ज्ञात मागणी केली होती? तर ते होते मोतीलाल नेहरू. या ठिकाणी आपण जवाहरलाल नेहरू गडबडमध्ये मारू शकतो, पण हे लक्षात ठेवा की भारतात प्रथमतः मूलभूत हक्कांची ज्ञात असलेली मागणी कोणी केली होती? तर ते होते मोतीलाल नेहरू. नंतर पुढील प्रश्न. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर वर्ष लक्षात ठेवा 1784. यापूर्वी यावर प्रश्न आलेले आहेतच. पुढील प्रश्न. रिकामी जागा ही द्वीपकल्पीय भारतातील दुसरी सर्वात मोठी पश्चिम नदी आहे. लक्षात ठेवा, दुसरी. आणि पूर्व वाहिनी आहे की पश्चिम वाहिनी? तर पश्चिम वाहिनी नदी आहे, तिचं नाव आहे तापी. पुढील प्रश्न. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या रिकामी जागा कोटीमध्ये विचारलेल्या किती आहे? तर ती आहे 1.05 कोटी. तर हा IMP प्रश्न आहे, यावर 100% प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. संख्या असो किंवा ते प्रमाण असो लोकसंख्येचं, तेही तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. त्यावर 100% प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आपण वर्तवू शकतो. पुढील प्रश्न. लिंगमाळा धबधबा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे सातारामध्ये. पुढील प्रश्न. जगातील प्राण्यांच्या एकूण प्रजातींपैकी रिकामी जागा अधिक प्रजाती भारतात आहे. तर भारतात किती आहे? 7.5% अधिक, म्हणजे 7.5% पेक्षा जास्त प्रजाती ह्या जगातील प्राण्यांच्या एकूण प्रजातींपैकी भारतात आपल्याला आढळतात, म्हणून हे लक्षात ठेवा 7.5. पुढील प्रश्न. पूनम राऊत
कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? कधी-कधी क्रीडा क्षेत्रातील खेळाडू विचारले जातात. कधी-कधी जे आपले वादक गायन असले, गायन क्षेत्रातील असो किंवा पुरस्कार क्षेत्रातील असो किंवा वाद्य क्षेत्रातील असो, त्यामुळे ते सुद्धा विचारले जातात. आणि इथे पहा, तर हे क्रिकेट क्षेत्राशी संबंधित आहेत. नंतर पुढील प्रश्न. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची रोख पुरस्कार रक्कम किती आहे? तर ती आहे 25 लाख रुपये. पुरस्कार ध्यानात ठेवा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. नंतर पुढील प्रश्न. कोणत्या वर्षी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली? समाजवादी हा शब्द नोटीस करा या ठिकाणी. तर कोणत्या वर्षी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली? तर ती झाली 1934 मध्ये. पुढील प्रश्न. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर ते होते चक्रवर्ती राजगोपालाचारी. आयएमपी प्रश्न आहे. कधी-कधी यावर तुम्हाला असाही प्रश्न विचारला जातो की भारताचे पहिले गव्हर्नर कोण होते? तर ते होते वॉरन हेस्टिंग. पहिले कोण होते? तर वॉरन हेस्टिंग. त्यानंतर जर आपण सतीप्रथा बंदीच्या वेळेस जर पाहिलं तर हे होते गव्हर्नर. त्यानंतर बनले गव्हर्नर जनरल जे भारताचे होते, तर ते होते लॉर्ड विल्यम बेंटिक. म्हणजे बेंटिक होते किंवा पूर्ण भारताचे. फक्त गव्हर्नर जनरल विचारलं तर वॉरन हेस्टिंग. पहिला भारताचा गव्हर्नर जनरल जर विचारलं तर विलियम बेंटिक. आणि पहिला व्हॉइसरॉय जर विचारलं तर कॅनिंग. तर हे तिन्ही तुम्ही लक्षात ठेवा. कधी-कधी कॅनिंग विचारलं जातं, पहिला व्हॉइसरॉय कोण आहे. कधी-कधी पहिला गव्हर्नर कोण आहे ते विचारलं जातं, वॉरन हेस्टिंग. कधी-कधी पहिला भारताचा गव्हर्नर जनरल कोण आहे, तर विलियम बेंटिक. हे तिन्ही विचारले जाऊ शकतात. किंवा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, तर ते होते चक्रवर्ती राजगोपालाचारी. नंतर पहा, आणखी एक महत्वाचं, कधी-कधी हे चक्रवर्ती नाव आपल्याला ऑप्शनमध्ये न देता सी राजगोपालाचारी सुद्धा दिलं जातं, तर त्याच्यावर नोटीस करा. तर पहा पुढील प्रश्न. कोणते राज्य स्थलांतरित शेतीला बेवार म्हणून संबोधते? तर ते आहे मध्य प्रदेश. मग ते झूम असो, बेवार असो, दह्या असो, देवर असो, असे शेतीचे विविध प्रकार आहेत आणि आपल्याला भारतामध्ये विविध प्रकारची शेती आढळून येते. तर त्यावर आधारित देखील कधी कधी प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहिम लोधीची लढाई कुठे झाली होती? तर ती झाली होती पानिपतमध्ये. पानिपतचं तिसरं युद्ध जरी विचारलं तुम्हाला तरी सांगता आलं पाहिजे. पहिलं युद्ध असो, दुसरं युद्ध असो किंवा तिसरं युद्ध असो, यावर आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात. तर पहिलं जे युद्ध आहे ते आहे बाबर आणि इब्राहिम लोधीचं. ते झालं होतं 1526 मध्ये आणि पानिपत याच ठिकाणी. दुसरं जर आपण पाहिलं तर ते युद्ध आपल्याला अकबर आणि हेमूमध्ये झालेलं दिसतं. आणि तिसरं युद्ध जर आपण पाहिलं तर ते झालं होतं मराठे आणि अहमदशा अब्दालीमध्ये. असे एकूण 3 पानिपतची युद्ध झालेली आहेत. नंतर पहा आणखी प्रश्न आहे खाली. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही? नोटीस करायचं आहे. नाही विचारलं त्यामुळे 2. आता 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही. महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती होते? तर ते आहे 36. जिल्हा परिषद 2 मध्ये नाहीये, म्हणजे कितीमध्ये असणार आहे? 34 मध्ये. तर जिल्हा परिषदा किती आहे असा जरी प्रश्न आला तरी 34. किती जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आहे? तरी 34. किती जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही? तर 2. आणि महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती आहे? तर ते 36. आता ते 2 जिल्हे कोणते आहेत ते तुम्ही पाहू शकता. नुकतंच त्याची परीक्षा सुद्धा झालेली आहे महानगरपालिकेची, त्याहून तुम्ही अंदाज लावून घ्या. नंतर पहा मित्रांनो, हे पहिले आपण आता जीकेचे प्रश्न. आता जातो आपण मराठीच्या प्रश्नांकडे. आणि मराठीचा जो पॅटर्न आहे तो आपल्याला IBPS टीचर्स सहसा ग्रामरवर कमी भर देतात, शब्दार्थावर जास्त भर देताना दिसते. म्हणजे शब्दार्थ जे आहे आपले ते जास्त विचारले जातात. मग ते समानार्थी शब्द असो, विरुद्धार्थी शब्द असो, म्हणी असो, वाक्प्रचार असो, यावर जास्त आपल्याला या कंपन्यांचा भर दिसतो. त्यामुळे आपण इथे शब्द, त्यानंतर समास, आणखी काळावर प्रश्न येतात, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि प्रयोगावर प्रश्न येतात. जे काही विचारल्या जाणारे टॉपिक आहेत त्याचेच आपण प्रश्न घेतोय, ना की सर्व मराठीचे. तर पहा प्रश्न आहे, परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर तो आहे सुगंध. पुढील प्रश्न. चातुर्मास या समासाचा कोणता प्रकार आहे? तर द्विगु समास. पुढील प्रश्न. मुलींनी आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर तो आहे भावे प्रयोग. त्यानंतर पुढील प्रश्न. मेधावी म्हणजे काय? तर प्रज्ञावंत म्हणजेच मेधावी. पुढील प्रश्न. धवल कीर्ती हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर कर्मधारय समासाचे ते उदाहरण आहे धवल कीर्ती. पुढील प्रश्न. आश्रय या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर आसरा हा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. तर आता आपण हे शब्द का घेतले? कारण की हे वारंवार परीक्षेला विचारलेले आहेत. TCS असो, IBPS असो, हे प्रश्न अगोदर विचारलेले आहेत आणि ते 2 ते 3 वेळा रिपीट झालेले आहेत. त्यामुळेच आपण त्यांचा या प्रश्नपत्रिकेमध्ये समावेश घेतला, जेणेकरून तुम्ही परीक्षेला जात असाल तेव्हा तुम्हाला याचा उपयोग होईल. नंतर पहा, यथाशक्ती या समासाचा प्रकार सांगा. तर अव्ययभाव समास हा IMP प्रश्न आहे. मराठी व्याकरणामध्ये वारंवार विचारला जाणारा शब्द आहे यथाशक्ती. नंतर पहा, मी चहा केला या वाक्याचा काळ ओळखा. तर हा आहे साधा भूतकाळ. आता इथे पहा, काही जण कन्फ्युज होऊ शकतात वर्तमान आणि भूतकाळामध्ये. तर इथे फक्त वाक्य एवढंच आहे की मी चहा केला, म्हणून तो भूतकाळ आहे.
मी चहा केला जर होता लिहिलं असतं तर तो पूर्ण भूतकाळ झाला असता आणि इथे जर मी चहा केला आहे असतं त्याच्यानंतर तर तो असता पूर्ण वर्तमान काळ. म्हणून इथे फक्त आहे मी चहा केला, मी अभ्यास केला, मी जेवण केलं, त्यामुळे तो आहे साधा भूतकाळ. त्याच्यानंतर जर आहे लागत असेल, मी जेवण केलं आहे, तर तो पूर्ण वर्तमान काळ होईल. मी जेवण केलं होतं असं जर लागत असेल तर तो पूर्ण भूतकाळ होणार आहे. मी चहा केला, मी जेवण केलं, मी अभ्यास केला, तर तो आहे साधा भूतकाळ. नंतर पहा पुढील प्रश्न. लगबग सुरू होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर तो धांदल उडणे असा त्याचा अर्थ होतो. पुढील प्रश्न. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी काय असतो? व्याख्यांवर फोकस करा. आपण बरेच एक्झाम्पल सोडवतो, त्या ठिकाणी सराव करतो, पण व्याख्यांकडे आपले फारसं लक्ष नसतं आणि कधी कधी सरळ व्याख्याच आपल्याला प्रश्नामध्ये विचारली जाते. या ठिकाणी कर्ता जो आहे तो नेहमी प्रथमांत असतो. हा नियम आहे प्रयोगाचा. तर हे तुम्ही लक्षात ठेवा की कर्तरी प्रयोगात कर्ता जो आहे तो नेहमी प्रथमांत असतो. पुढील प्रश्न. येथेच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर खाली त्याचं उत्तर आहे न्यून या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. पुढील प्रश्न. तरबेज या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर निपुण हा त्याचा समानार्थी शब्द आहे, म्हणजे दोन्ही समान आहेत. नंतर पहा. ओहोटी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर त्याचा आहे भरती. सामूहिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर तो आहे वैयक्तिक. आणि हो, हे प्रश्न सोपे वाटत जरी असले तरी परीक्षेला असेच प्रश्न येऊन गेलेले आहेत. सोपे सोपे प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायला हवी. इथे मॅथ, रिझनिंग आणि मराठी व्याकरण असे विषय बनलेले आहेत, जिथे की तुम्हाला सरळ सेवा भरतीमध्ये त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यानंतर नंबर लागतो इंग्लिशचा, कारण की जीके काय विचारला जाणार आहे हे कोणीही सांगू शकत नाही. नंतर पहा पुढील प्रश्न. घाऊक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर किरकोळ. जाऊ शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते आहे? तर धीर हे जाऊ शब्दाचे पुल्लिंगी रूप आहे. कृश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे स्थूल. भीमाने बकासुरास मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर हा आहे भावे प्रयोग. कर्मणी प्रयोगात कर्म नेहमी प्रथमांत असते. कर्तरी प्रयोगात, आता लक्षात ठेवा दोन्ही कन्फ्युजन आहे. कर्मणी प्रयोगात कर्म नेहमी प्रथमांत असते आणि कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमांत असते. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. जर विचारल्या गेल्या तर नक्कीच उत्तर आपल्याला यायला हवं. नंतर पहा पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर तो आहे खग. तर पहा मित्रांनो, एकंदरीतच या ठिकाणी जे काही मराठीचे प्रश्न होते आणि जीकेचे प्रश्न होते ते आपण पाहिलेले आहेत. यापूर्वी सुद्धा हे परीक्षेला प्रश्न येऊन गेलेले आहेत. तुम्हाला प्रश्न कसे वाटले? सोपे वाटले? कठीण वाटले? यापैकी किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आली ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि हो, असेच प्रश्न जर तुम्हाला आणखी हवे असतील तर नक्की तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. जर काही तुमचे सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता. पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.